उमटे धरणातील गाळ उपसा आणि पाणी पुरवठ्यासाठी पाठपुरावा सुरूच राहणार, डॉक्टर सचिन राऊळ यांची ग्वाही। अलिबाग तालुक्यातील उमटे धरण हे 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांसाठी जीवनवाहिनी मानली जाते। मात्र अनेक वर्षांपासून गाळ न काढल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली असून परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी धरणातील गाळ तातडीने काढण्याची आणि पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। जोपर्यंत उमटे धरणातील गाळ काढला जात नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील। तसेच प्रत्येक घरात शुद्ध आणि मुबलक पाणी पोहोचवण्याचा निर्धार डॉक्टर सचिन राऊळ यांनी व्यक्त केला आहे। प्रशासनाने निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मकता दर्शवल्याचेही त्यांनी सांगितले। पावसाळा जवळ आल्याने सामाजिक बांधिलकीतून सर्वांनी एकत्र येऊन गाळ उपसा करण्याचे आवाहन राऊळ यांनी यावेळी केले आहे। नियोजनच्या मीटिंगमध्ये जेव्हा मी हा प्रश्न मांडला तेव्हा तटकरे साहेबांनी 5 करोड निधीबद्दल त्यांनी चर्चा केली। श्रीरंग माने साहेब पण तिथे होते। पण जोपर्यंत हा मार्ग म्हणजे निकाली लागत नाहीये तोपर्यंत मी पाठपुरावा तर घेतच राहीन। कारण आता पावसाळा जवळ आलाय आणि येत्या काही दिवसात जर गाळ निघाला नाही तर हे पुन्हा पाऊस पडणार आणि पुढल्या वर्षीवर जाणार आणि पुन्हा हीच समस्या पुढल्या वर्षी उद्भवणार। त्यामुळे जोपर्यंत गाळ निघत नाही, जोपर्यंत प्रशासनाकडनं काही म्हणजे जो हवा तसा निधी मिळत नाही तोपर्यंत मी याचा पाठपुरावा तर घेतच राहीन। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।